नमस्कार मित्रांनो, मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना. बीटल नट म्हणजेच सुपारीचे नाव येताच लोक याला नुकसानासोबत जोडायला लागतात. तसा हिचा उपयोग मुख्यतः दोन पद्धतीने केला जातो. एक तर पूजा सामग्री करता आणि दुसरे म्हणजे तंबाखू उत्पादनांकरता. पण तुम्हाला माहितीये, सुपारीला औषधीच्या रूपात देखील जाणलं जाते. आयुर्वेदात अनेक रोगांच्या उपचाराकरता हिचा वापर केला जातो. तुम्हाला सांगते, सुपारीचा उपयोग ॲनिमिया, पाचन, कब्ज, दाग या संबंधित समस्या आणि दुखण्यावर आराम मिळवण्याकरता सहाय्यक मानला जातो. एवढेच नाही तर सुपारीचा उपयोग स्किझोफ्रेनिया करता देखील केला जातो. पण यावर सध्या आणखी स्टडीजची गरज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सुपारीच्या फायद्यांबद्दल. पण याचा अर्थ असा नाही की सुपारी फक्त फायदेच देते. याचे अनेक नुकसान देखील आहेत. जर याला चुकीच्या पद्धतीने वापरले तर याने नुकसान देखील होऊ शकते. सुपारी खाण्याच्या फायद्यांविषयी बोलले तर हिला खाल्ल्याने स्ट्रोकच्या धोक्यांपासून वाचले जाऊ शकते. एक्सपर्ट्स म्हणतात, लाल सुपारीच्या पानांमध्ये फ्लेवोनॉइड, अल्कलॉइड, ट्रिपिनॉइड, टॅनिन, सायनोजेनिक, ग्लायकोसाइड्स, आयसोप्रोनॉइड, अमिनो ॲसिड, युझिनॉल यांसारखे खास तत्व असतात. हे सगळे एलिमेंट स्ट्रोकच्या धोक्याला कमी करण्यास मदत करतात. स्किझोफ्रेनिया जो एक मेंटल डिसऑर्डर आहे, या आजारात देखील सुपारी फार लाभदायक ठरते. खरे तर सुपारीत अनेक प्रकारचे फिल्मोनाइट आढळतात, ज्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रभाव असतात. त्यामुळे सुपारी अनेक मेंटल आणि नर्वस सिस्टीम सोबत जुळलेले आजार जसे अल्झायमर, पार्किन्सन, इमिट्रोफिक स्क्लेरोसिस आणि स्किझोफ्रेनिया यांपासून सुटका देण्याकरता कार्य करते. जास्त क्वांटिटीमध्ये सुपारी चघळल्याने दात आणि तोंडासोबत जोडल्या गेलेले अनेक प्रॉब्लेम बघायला मिळू शकतात. पण कमी क्वांटिटीमध्ये वापरल्या गेली तर ही कॅव्हिटीच्या धोक्याला दूर करण्यास मदत करू शकते. एका रिसर्चमध्ये असे समजले आहे की सुपारी चघळल्याने तोंडात अधिक लाळ निर्माण होते. अशात कोरडे तोंड राहण्याच्या समस्येवर सुपारी मदत करू शकते. या कारणाने हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की जर तुम्ही तोंड कोरडे पडण्याच्या समस्येतून जात असाल तर सुपारी चघळणे तुमच्याकरता लाभकारी ठरू शकते. पण लिमिटेड क्वांटिटीमध्येच याचे सेवन करा. सुपारीचा वापर पूजापाठ, हवन यांमध्ये केला जातो. कारण एक्सपर्ट्स म्हणतात की यात अँटी डिप्रेसिंग गुण असतात. पाठीच्या दुखण्याच्या समस्येवर देखील लाल सुपारीचा उपयोग फायदेकारी असू शकतो. एक्सपर्ट्सच्या मते लाल सुपारीचे संपूर्ण झाड अनेक आजारांच्या औषधांसाठी उपयोगात आणल्या जाऊ शकते, ज्यात सांधेदुखी व गाऊट यांसारख्या समस्या सामील आहेत. याशिवाय सुपारीत दुःख निवारक गुण देखील आहेत, जे पाठीच्या दुखण्यावर परिणामकारी आहे. कमरीचे दुखणे असेल तर याच्या पानांचा लेप लावण्याचा सल्ला दिला जातो. ॲनिमियाशी जुळलेल्या धोक्यांना कमी करण्यासाठी देखील सुपारी लाभदायक ठरू शकते. पण याच्या अधिक सेवनाने इतर त्रास देखील होऊ शकतात. त्यामुळे याला नियमित घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जसे की आम्ही तुम्हाला आधीही सांगितले की सुपारीचा उपयोग तोंडात लाळ बनवण्याच्या प्रक्रियेला वाढवतो, जो डायजेशन प्रोसेसचा महत्त्वाचा भाग आहे. सोबतच डायजेस्टिव्ह ज्यूस वाढवण्याकरता देखील मदत करतो, ज्याने ही प्रक्रिया आणखी सोपी होते. याने कब्जच्या समस्येतून सुटका मिळू शकते. त्यामुळे असे म्हणू शकतो की चांगल्या डायजेशन करता जेवण झाल्यावर थोडी सुपारी खाणे फायदेकारी आहे. हे तर झाले फायदे. आता बघूयात की सुपारीचा योग्य प्रकारे वापर कसा करता येईल, ज्याने तुम्हाला नुकसान होणार नाही. 10 ते 15 ग्राम साखरेसोबत समप्रमाणात सुपारीची पावडर खाल्ल्याने जंताच्या समस्येत लाभ मिळू शकतो. पोटासंबंधी समस्येत लिंबाच्या रसात साधारणतः 3 ग्राम सुपारी पावडर मिसळून खाण्याचा सल्ला दिला जातो. 100 ग्राम दुधात 5 ते 6 ग्राम सुपारी पावडर मिसळून पिल्याने पोटातील किड्यांचा इलाज होऊ शकतो. सुपारीची पेस्ट तयार करून जखमेवर लावल्याने रक्त तर थांबतेच, सोबतच ती लवकर भरून येते. साधारणतः 10 ग्राम सुपारी पावडर पाण्यात मिसळून गुळणा केल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रास कमी होतो. सुपारीला घासून तिळाच्या तेलात मिसळून लावल्याने खाजेवर त्रास कमी होतो. सुपारीचे जास्त सेवन केल्याने अनेक दुष्प्रभावांना आमंत्रण देऊ शकतो, जसे चेहऱ्यावर लालपणा येणे, जास्त घाम येणे, श्वास घेण्यास त्रास, जास्त तहान लागणे, पोटात दुखणे, डायरियाची समस्या, हार्टबीट संथ होणे, बेहोशी येणे, त्यामुळे लक्षात ठेवा, जास्त काळापर्यंत सुपारीचे सेवन केल्याने
फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकते. गुटखा आणि पान मसाल्यांप्रमाणे सुपारीची सवय अनेक आजारांचे कारण बनू शकते. चांगले राहील की सुपारीचे सेवन कमी प्रमाणात आणि कधी कधीच करावे आणि याच्या सवयीपासून वाचावे. आणि तुम्ही जर प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फीडिंग मदर असाल तर याचे सेवन अजिबात करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. असे अनेक विषय घेऊन येऊ. तोवर आमचे चॅनल आयुष्याचा खजिनाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.